संजय गायकवाड आणि आजचं आंदोलन जे आज जरा हे धरा ना हे धर ना पुढून धर हां हां ऑर्डर ठीक आहे. पहिलं मराठी सर संजय गायकवाडने आमदार हॉस्टेलमध्ये एका कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारला कारण ते दालमध्ये जे होतं ते वास येत होता असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल? बघा सत्तेच्या आमदार असतील की त्यांचे मंत्री असतील त्यांना काय माल झालेला आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याचाच हा प्रकार आहे की एका कर्मचाऱ्याला ज्या पद्धतीनं मारपीट केली गेली खऱ्या अर्थानं सरकारने तातडीने लक्ष घातलं पाहिजे. गरीब माणसावर अत्याचार करण्यासाठी तुम्हाला लोकांनी सत्तेत पाठवलेलं नाही. समजा त्या डाळीमध्ये गडबड असेल तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करायचा अधिकार आहे. पण हे सगळं असताना सुद्धा कायदा हातात घेण्याची जी परंपरा या सरकारने सुरू केलेली आहे त्याचाच परिणाम आहे की या सरकारने आपल्या अशा माजाच्या कृत्यामुळे महाराष्ट्रामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. गिरणी कामगारांचे शिक्षक आहेत ते आझाद मैदानमध्ये जमा झालेले आहेत. शरद पवार सध्या तिथे पोहोचले आहेत. उद्धवजी जात आहेत. काय सांगाल काँग्रेसची काय? बघा हे सरकार खोटारडं आहे. हे सरकार वारंवार सगळ्याच व्यवस्थेला फसवतात आहे. शिक्षकासारख्या पेशेला सुद्धा यांनी फसवलेलं आहे. टप्प्याटप्प्याने अनुदान आम्ही वाढवू अशी घोषणा या सरकारने केलेली होती आणि त्यानंतर आता शिक्षकांचं अनुदान वाढवलं जात नाही म्हणून या भर पावसात हजारो शिक्षक आझाद मैदानावर चिखलामध्ये बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज आम्ही विधानसभेत तो मुद्दा उपस्थित करणार आहोत. अहिल्यानगरमध्ये घटना घडली. सुरेश मुलगा आहे सागर धस त्याने एक सुरी आपल्या कारच्या माध्यमातून एक बाईकला धडक दिली. त्याचा मृत्यू झालाय. ते बाईक चालली. मला त्याचं डिटेल माहिती नाही. मी माहिती घेऊन सांगतो. सर हिंदी में बताते हैं संजय गायकवाड ने कैंटीन में एक कर्मचारी पर हाथ उठाया बेरहमी से मारा सिर्फ इसलिए कि दाल में कोई गंध आ रही थी. 1907 की शिकायत. सरकार को जो मस्ती आई है उसी का असर है और सत्ता का जो माज इन लोगों को आया है इसलिए गरीब लोगों को मारने का काम इन लोगों ने शुरू किया है. कानून इनके हाथ में है, सब है, तो कानून हाथ में लेने की क्या जरूरत है. वो गरीब आदमी है, मजदूरी कर अपना पेट भरता है, अपने परिवार का पेट भरता है. उसको मारने का अधिकार इन लोगों को किसने दिया है. और इसलिए सत्ता का जो मांझ इन लोगों का है उसी का परिणाम है. ये लोग कानून हाथ में ले रहे हैं और उसके परिणाम महाराष्ट्र में जो दहशत फैलाने का काम इन लोगों को कर रहे हैं उसका ये महाराष्ट्र पे बुरा असर पड़ते जा रहा है. हम विधानसभा में आज बात रखेंगे और उस पर सरकार से निवेदन करने की घोषणा करेंगे. सर मनसे कार्यकर्ताओं द्वारा एक बार फिर से बदलूकी का मामला भिवंडी से सामने आया. रिक्शा चालक के साथ पहले छोटे मुद्दे पर वाद विवाद हुआ, बाद भाषा पर आ गई. फिर उस चालक को बुलाकर कार्यालय में माफी मंगवाई गई, उस पर थप्पड़ मारे गए. महाराष्ट्र तोड़ने का काम इन लोगों ने शुरू किया है और सरकार उसमें इन्वॉल्व है. ये सरकार प्रायोजित काम चल रहा है और इनने लोगों के विश्वास को तोड़ा है. जो घोषणाएं की इन लोगों ने, जो मुद्दे इन लोगों ने चुनाव में रखे थे उसका पालन ये नहीं कर सके. इसलिए इस तरह के विषय डाइवर्ट कर हिंदी और मराठी भाषाओं का वाद पैदा कर ये सरकार ने जानबूझकर महाराष्ट्र को बदनाम करने का काम शुरू किया है. छत्रपति शिवाजी महाराज के विचार को मट्टी पलित करने का पाप ये लोग कर रहे हैं और हम इसका निषेध करते हैं. बघा अध्यक्षांनी त्यांचा अधिकार आहे, त्यांच्यावर बोलता येत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की स्वतः अध्यक्षांनी मान्य केलं की माझा जो पावणे दोन महिन्यापासून अर्ज आहे. विरोधी पक्षांनी काय केलं त्याच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही
या विधानसभेचे प्रमुख आहात. लोकशाही पद्धतीनं आणि संविधानिक पद्धतीनं ही विधानसभा चालावी आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न अध्यक्षांनी करायचा असतो. पण अध्यक्ष ज्या पद्धतीचं उत्तर देत असतील ते गंभीर बाब. आम्ही सरन्यायाधीशांनाही पत्र दिलेलं आहे. हे असंविधानिक पद्धतीनं काम महाराष्ट्राच्या विधानसभेत चाललेलं आहे. थँक्यू. केंद्र सरकारच्या विरोधात आज अनेक 10 केंद्रीय कामगार संघटना ज्या आहेत त्यांनी बंद पुकारलेला आहे असं पाहतो. भाजप समर्पित असलेली ही संघटना या आंदोलनामध्ये उतरलेली आहे हे विशेष आहे. आज भाजप ज्या पद्धतीनं केंद्रातलं सरकार हे कामगारांच्या विरोधात ज्या